न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। पालघर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी 674 कोटींच्या आराखड्याला दिली मंजुरी। पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासाला गती देणारी जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाहीर आत्माराम पाटील नियोजन समिती सभागृहात पार पडली। या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना, आदिवासी विकास, पर्यटन, सांस्कृतिक वारसा संवर्धन आणि पायाभूत सुविधांबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। सुरुवातीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली झालेल्या अपघाती निधनाबद्दल जिल्हा नियोजन समितीच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। सन 2026-27 साठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत आदिवासी घटक कार्यक्रमासाठी ₹410.43 कोटी, सर्वसाधारण योजनेसाठी ₹249.74 कोटी आणि विशेष घटक योजनेसाठी ₹14 कोटी अशी एकूण ₹674.17 कोटींची मर्यादा शासनाने निश्चित केली आहे। या निधीच्या चौकटीत सादर करण्यात आलेल्या विकास आराखड्यास जिल्हा नियोजन समितीने एकमताने मंजुरी दिली। तसेच सर्वसाधारण व आदिवासी घटक योजनेसाठी अनुक्रमे ₹333.50 कोटी व ₹100 कोटींच्या अतिरिक्त निधी मागणीस शासनाकडे सादर करण्यासही मान्यता देण्यात आली। सन 2025-26 अंतर्गत ₹799.43 कोटींच्या निधीपैकी जानेवारी 2026 अखेर ₹559.56 कोटींच्या कामांना मान्यता देण्यात आली असून ₹270.36 कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे। यापूर्वी मंजूर झालेल्या कामांच्या उर्वरित दायित्वास प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्याच्या स्पष्ट सूचना पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिल्या। पर्यटन विकासासाठी NKCCA सोबत सामंजस्य करार, पालघर जिल्ह्याला सांस्कृतिक आणि इको टुरिझमचे नवे केंद्र म्हणून उभारण्यासाठी नॉर्थ कोंकण चेंबर ऑफ कॉमर्स आणि ॲग्रिकल्चर NKCCA सोबत सामंजस्य करार करण्यात आला। जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमांतर्गत युवकांसाठी रील स्पर्धा, डिजिटल कथन, जनजागृती मोहिमा व दर्जेदार पर्यटन माहिती साहित्य निर्मिती केली जाणार आहे। या करारामुळे स्थानिक उपजीविका, नवकल्पना आणि लोकसहभागाला चालना मिळणार आहे। बिरसा मुंडा स्मारकास मंजुरी स्वातंत्र्यलढ्यातील महान आदिवासी क्रांतिकारक धरती आबा बिरसा मुंडा यांच्या स्मारकाच्या उभारणीस पालघर येथे सर्वानुमते मंजुरी देण्यात आली। या स्मारकातून त्यांच्या संघर्षमय जीवनकार्याबरोबरच आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडणार आहे। पालघर जिल्ह्याचे भूषण असलेल्या ज्येष्ठ तारपावादक पद्मश्री विकल्या धिंडा यांचा जिल्हा नियोजन समितीच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला। या बैठकीस आमदार निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, राजेंद्र गावित, शांताराम मोरे, विलास तरे, हरिश्चंद्र भोये, स्नेहा दुबे पंडित, राजा नाईक, जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड, वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, प्रकल्प अधिकारी डहाणू विशाल खत्री, जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे व जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्टर।